बुद्धाय जय भीम. स्नेह निमंत्रण संघमित्रा गंधकुटी बुद्धिविहार ट्रस्ट इंडो श्रीलंका विरासत समिती यांच्या विद्यमाने नालासोपारा या ठिकाणी प्रथमच इंडो श्रीलंका विरासत संघमित्रा महातेरी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाचं चिंतन मनन गेल्या 5 ते 6 वर्षापासून चाललं होतं, परंतु 2026 मध्ये हा कार्यक्रम करूचे असं एक ठाम निश्चय केला आणि या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. गेल्या 2-3 महिन्यापासून याचा प्रचार होत आहे. तर हा कार्यक्रम नालासोपारा पश्चिम कळंब बीच समुद्रकिनारी या ठिकाणी होणार आहे. त्या कार्यक्रमासाठी शैक्षणिक, धार्मिक, राजकीय आणि बौद्ध भिक्षुणी यांची उपस्थिती त्या ठिकाणी राहणार आहे. संघमित्रा सम्राट अशोकाची मुलगी आणि हिचा जो इतिहास महान आहे, महेंद्र फेरो यांचा इतिहास महान आहे. ह्या दोघा बहीण भावंडांचा इतिहास भारतातून ही दोघंही बहीण भावंड श्रीलंकेमध्ये गेली आणि श्रीलंकेमध्ये जाऊन बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला. महेंद्र पुढे गेल्याच्या नंतर महेंद्रांनी प्रचार प्रसार केला आणि मग जेव्हा महिला महेंद्राकडे आल्या तेव्हा महेंद्रांनी सांगितलं की माझी बहीण पटनामध्ये आहे, तिला तुम्ही पाचारण करा आणि येताना बोधी वृक्षाची फांदी घेऊन यायला सांगा की बोधी वृक्ष या ठिकाणी त्याचं रोपण होईल. आणि संघमित्रा बोधी वृक्षाची फांदी घेऊन समुद्रकिनारी म्हणजे अरबी समुद्रातून ती पटण्याच्या पाटलीपुत्राच्या गंगे नदीतून पूर्ण अरबी समुद्रातून 10 दिवस संघमित्राची बोट पाण्यामध्ये होती आणि ही बोट जाऊन अनुराधापूरला पोचली. तर हा जो इतिहास आहे आणि हा इतिहास आपल्याला पुनर्जीवित करूया, कारण करण्याची गरज आहे. नवी पिढीला धम्माकडं बघण्याचा काही दृष्टिकोन नाही, कारण तरुण वर्ग ह्याच्यामध्ये उतरला पाहिजे. वयोवृद्ध लोक विहारात जातात, वयोवृद्ध लोक धम्मामध्ये पडलेले आहेत, परंतु तरुण वर्गाने ह्याच्यामध्ये पडून धम्माचा प्रचार प्रसार हा चांगल्या प्रकारे केला पाहिजे. तर ह्या अनुषंगाने हा कार्यक्रम घेतलेला आहे. सकाळी बुद्धस्तूप या ठिकाणी बुद्धवंदना होईल. नंतर 11 ते 1 पर्यंत बुद्धस्तूपावर भोजन होईल आणि भोजन झाल्याच्या नंतर सर्व लोक त्या बौद्ध भिक्षुणी, उपासक उपासिका कळंब बीच या ठिकाणी जाण्याच्या तयारीत राहतील. त्या ठिकाणी गेल्यानंतर 4 ते 5 वाजेपर्यंत बौद्ध भिक्षुणीची रॅली होईल आणि रॅली झाल्याच्या नंतर संघमित्रा आणि बोधी वृक्ष घेऊन बोटीमध्ये प्रवेश करणार. बोटीमध्ये 11 भिक्षुणी, जसे 11 भिक्षुणी संघमित्राबरोबर गेल्या तसे 11 भिक्षुणी सर्वप्रथम बोटीमध्ये बसतील आणि बोधी ट्री ही समुद्रामध्ये जाईल आणि लोक सर्व उपासक उपासिका येतील आणि बोधी ट्रीचं दर्शन घेतील, बोधी ट्रीचं स्वागत करतील. आणि ह्या बोधी ट्रीला समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा पालघर जिल्हा ह्या समता सैनिक दलाची मानवंदना होईल त्या ठिकाणी. आणि नंतर बोधी ट्री घेऊन परत बोटीतून परतीचा प्रवास होईल. त्याच्यानंतर सभामंडप ज्या ठिकाणी आहे त्या सभामंडपकडे सर्व उपासक उपासिका बौद्ध भिक्षुणी जातील. तिथे गेल्याच्या नंतर प्रवचन होईल. त्या कार्यक्रमाचा उद्देश काय हा सुद्धा सांगितलं जाईल आणि नंतर सर्व मान्यवरांचं बौद्ध भिक्षुणींचं स्वागत होईल. 7 वाजता भोजनदान देऊन कार्यक्रम समाप्त केला जाईल. तर ह्या कार्यक्रमासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन भिक्षुणी संघमित्रा करत आहे. सर्वांचं मंगल, सर्वांचं कल्याण.